नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे आणि तो आवर्जून पाहिला पाहिजे. इतके दिवस झालं आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती गोष्ट घडत आहे, ती म्हणजे प्रियाचं पिंग फुटणार आहे. कारण प्रियाचं गाठोडं तर आता नागराजकडे आहे, ही गोष्ट आपल्या सर्वांना समजलेलीच आहे. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे हे रविराजच्या समोर जेव्हा येतं तेव्हा रविराजने प्रियाचं थोबाड फोडलेलं आहे. आणि त्याचबरोबर जोशी वकील आणि महिपत यांचा जो पुढचा डाव आहे तो अर्जुनला समजलेला आहे. तर ओव्हरऑल या आजच्या एपिसोडमध्ये खूप छान छान ट्विस्ट आहेत. त्याचबरोबर सायलीने सकाळी उठून केलेली पूजा, त्याचबरोबर अर्जुन आणि सायलीने पुन्हा एकदा कोर्ट मॅरेज करून कायद्याने आता ते दोघं नवरा बायको झालेले आहेत. अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे प्रिया तो जो गाठोड असतं, ते जे गाठोड असतं ते घेत असते तेव्हा नागराज म्हणत असतो, नाही, हे गाठोडं तुला नाही मिळणार, कारण हे गाठोडं तुला मी देऊ शकत नाही. काही झालं तरी हे आमच्याकडे आहे आणि राहणार आहे. कसं तुला प्रश्न पडला असेल की हे गाठोडं तू त्या आश्रमातून चोरून आणलं, मग ते तू लपवून ठेवलं, मग ते माझ्या हाती कसं लागलं. कसं आहे, शेवटी मी नागराज आहे, एवढं लक्षात ठेव. त्यानंतर महिपत म्हणू लागतो, काय नागराज शेठ, अहो तुम्ही अनुभव मानला, तिला दाखवला आणि आता तिच्यापासून तो लपवून ठेवत आहात, कळते का तुम्हाला. तेव्हा नागराज म्हणतो की अहो महिपत शेठ, खरा अनुभव तर घरी आहे. कसं आहे, तुम्हाला माहीत नाही आहे का खरा अनुभव काय आहे ते. कारण विचार करा ना तुम्ही, काही झालं तरी अख्ख्या सगळ्या घरामध्ये रडलेली तन्वी, हसलेली तन्वी, असे कितीतरी अनुभव आहेत, माहिती आहे ना तुम्हाला. मग मला सांगा, एवढे मोठे अनुभव घरी असताना मग ह्याची काय गरज आहे. म्हणजे हा अनुभव सोबत असण्याची गरजच नाही आहे, असा विचार करा ना तुम्ही. बघा बरं किती गोष्टी आहेत ते. तेव्हा फक्त मधुभाऊंना घरी घेऊन यायचं आणि भिंतीवर सगळीकडे ठेवलेले जे अनुभव आहेत ते त्यांना दाखवायचे. मग मधुभाऊ स्वतःच सांगतील की ही तन्वी आहे आणि ही सायली आहे म्हणून. मग काय करायचं सांगा बरं मला. एवढं जर सगळं होत असेल तर मग पुढे काय करावं लागणार आहे. दुसऱ्या कोणत्या गोष्टींची गरज आहे का. बरं, असं म्हणत साक्षीने प्रियाला धक्का दिलेला असतो आणि तिला ढकललेलं असतं आणि त्या क्षणी तिथे प्रिया खाली पडलेली असते. आणि इकडे हे म्हणत असतात की आम्हाला तुझी गरज नाही आहे, चल आता निघ, चालायला लागायचं, तू इथे थांबायची काही गरजच नाही आहे तुझी. कारण तू काही केलंस तरीही तू कोणत्या थराला जाऊ शकते, कोणत्या लेवलची मुलगी आहेस ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा प्रियाला ते म्हणत असतात, नागराज म्हणत असतो की मला काय वाटते माहिती आहे का महिपत शेठ, आपल्याला ना हिला आहे ना पुरून टाकलं पाहिजे, गाडलं पाहिजे हिला. काही गरज नाही आहे हिला असं करायची आणि सांभाळायची. आणि त्याचवेळी प्रियाला आठवू लागतं की तिला आता गाडत आहेत, खड्डा खाल्लेला आहे त्याच्यामध्ये तिला टाकलेलं आहे. प्रिया म्हणत असते, नको नको, माझ्या तोंडावर माती टाकू नका, नका टाकू माझ्या तोंडावर माती, मी मरून जाईल, मी गुदमरेल, हे सगळं प्रिया बोलत असते. आणि त्याचबरोबर हे तिघं जण वरती उभा राहून हसत आहेत आणि तिच्या तोंडावरती आता माती टाकली जात आहे. प्रिया गुदमरत आहे, ती ओरडत आहे. आणि तेव्हा मात्र सगळेजण तिच्याकडे पाहत आहेत आणि प्रियाला हे पुढे दिसत आहे, कारण तिला माहिती आहे की तिचं मरण काय आहे आणि तिला कशा पद्धतीनं मरण येणार आहे. कारण शेवटी ती खोटारडेपणा केलेला आहे, खोट्याचा शेवट हा असाच होतो हे मात्र इथे दाखवलेलं आहे. कारण कितीही काही झालं तरी प्रिया किती खोटारडी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मग प्रिया तिथे रडत असते, ओरडत असते, प्लीज असं नका करू, प्लीज मला असं नका करू, मला तुमच्यातून बाजूला नका काढू. तेव्हा महिपत म्हणतो की कसं आहे बघ साक्षी, लेडीज चल, तू तिला धक्के मारत फरफटत घराच्या बाहेर नाही, तिची काही गरज राहिलेली नाही आपल्याला, कारण तिनं आपल्याला काहीच मदत केलेली नाही आणि आता तिची गरज संपलेली आहे, तर तिची धक्के मारत हकलपट्टी केलीच पाहिजे, असं म्हणत महिपतने सांगितलेलं असतं. आणि साक्षी मात्र प्रियाला धक्के मारत घराच्या बाहेर काढत असते. अक्षरशः कुत्र्यासारखी अवस्था प्रियाची झालेली असते. जी प्रिया इतक्या वेळ सगळ्यांशी चुकीच्या पद्धतीनं वागत असते, तिची इतकी बेकार अवस्था झालेली असते. साक्षीने तिला धक्के मारत घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि तिच्या तोंडावरती दरवाजा लावून घेतलेला असतो आणि प्रियाची अवस्था मात्र वाईट करून टाकलेली असते. तर इकडे प्रिया दरवाजा वाजवत असते, प्लीज मला तुमच्यामध्ये घ्या, मला असं तुमच्यातून वेगळं करू नका. प्रियाचं एकच म्हणणं असतं, परंतु हे सगळेजण तिचं ऐकायलाही तयार नसतात. कारण काहीही झालं तरीही प्रियानं जे कांड केलेलं आहे ते कांडच इतकं मोठं असतं की तिचा आता त्यांना वापरच होणार नसतो, तर तिची हकलपट्टी होणारच असते. प्रियाला असं वाटत असतं की तिनं आत्तापर्यंत ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या एवढ्या सहजासहजी माफ होतील आणि तिला वाटत आहे त्या पद्धतीनं सगळं होईल.
पण तिला माहितीच नाही आहे की तिनं यामध्ये किती अडकली जाणार आहे. तिच्या लक्षातही येत नाही की तिनं कोणत्या पद्धतीनं आणि कशी अडकली जाणार आहे याचा विचारही ती करू शकत नाही, कारण प्रियाची अवस्था इतकी वाईट करून टाकलेली असते. इकडे सायली सकाळी उठलेली असते, तिचं आवरून झालेलं असतं, अंघोळ वगैरे झालेली असते आणि सायली छान अशी तयार होत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली सकाळी उठून छान तयार झाली आहे. त्याचबरोबर सडा रांगोळी केलेली आहे, सगळ्या झाडांना ती पाणी घालत आहे, कारण ती सुभेदारांची सून आहे आणि त्या अधिकाराने सर्व गोष्टी सायली आनंदाने करत आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायलीला खूप आनंद वाटत आहे. आज फायनली अर्जुन सरांची कायद्याने बायको म्हणून ती सुभेदारांच्या घरात आहे. इतके दिवस कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं ते सगळं डोक्यावरती होतं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळं सगळी वाट लागलेली होती, पण आज फायनली सगळ्यांच्या समोर देवाब्राह्मणांच्या साक्षीने सायली आणि अर्जुनचं लग्न झालेलं आहे आणि सायली मात्र जाम खुश आहे, कारण फायनली तिच्या आयुष्यात तो सुखाचा क्षण आलेला आहे. तिला मिसेस सायली अर्जुन सुभेदार व्हायचं होतं आणि ती झालेली आहे. त्यांचं प्रेम जिंकलेलं आहे. हे सगळं करण्यासाठी सायलीला खरं तर खूप त्रास सहन करावा लागलेला होता, कारण सायलीने ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी खूप तारेवरची कसरत केलेली होती. एवढं मोठं प्रियाने सगळी सिक्युरिटी ठेवलेली असायची, एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या आणि या सगळ्यातून तिला मार्ग काढत इथंपर्यंत जायचं होतं आणि त्या गोष्टी सायलीनं केलेल्या आहेत. त्याचबरोबर अर्जुन पाहतो आणि त्याचबरोबर सगळे सुभेदार सकाळच्या सायलीच्या मंजूळ आवाजाने उठलेले असतात. तिचं भक्तिगीत त्यांच्या कानावरती पडत असतं आणि सगळे सुभेदार बाहेर आलेले असतात आणि ते पाहत असतात. त्यांना सगळ्यांना भारी वाटत असतं, पण कुठंतरी वाईटही वाटत असतं. पूर्णाजी म्हणत असते की अजून हे इथंच आहेत का? मला वाटलं रात्रीच गेले असतील. तेव्हा घरातील सगळेजण म्हणतात की नाही, काल रात्रीच आम्हाला कळलं होतं, आम्हाला वाटलेलं आज ते जातील, पण अजूनही ते गेलेले नाहीत. हे जेव्हा पूर्णाजीला सांगितलं जातं तेव्हा पूर्णाजी म्हणते की त्या मुलीला ना काय गोंधळ घालायचा आहे तो घालू द्या, कारण त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. तिला वाटत असेल की हे सगळं करून जर आपण तिला स्वीकारणार असू तर तो तिचा भ्रम असेल. आपण तिला कधी स्वीकारणार नाही ही गोष्ट तिच्या लक्षातच येत नाही. हे सगळं सुरू असतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण बोलत असतात आणि सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय, कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी झालेल्या आहेत आणि तन्वीची अवस्था मात्र खूपच वाईट झालेली आहे. तन्वीच्या बाबतीत खूपच वाईट वाटत आहे. रविराजचा राग अनावर झालेला आहे. हे सगळं सगळ्यांच्याच लक्षात येत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाची त्याचबरोबर घरातील सर्वजण बोलत असतात. सगळ्यांनाच काळजी वाटत असते, कारण या गोष्टी ज्या घडलेल्या असतात त्या इतक्या विचित्र असतात की आजची सकाळ कशी होईल असं वाटलं होतं, पण सायलीने ती सुरुवात केल्यामुळं सगळ्यांनाच राग आलेला असतो. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी ह्या मुलीमुळं आपल्या घरामध्ये जो काही त्रास आपल्याला सहन करायला लागत आहे तो थांबला पाहिजे असं सगळ्यांना वाटत असतं, म्हणून सगळेजण त्याच पद्धतीनं बोलत असतात. त्याचबरोबर इकडे जेव्हा आता सायली उठून सकाळी पूजा करत असते आणि अर्जुन तिथं आलेला असतो, अर्जुनही आवरून आलेला असतो, कारण त्याला ते गार पाणी इतकं गार वाटत असतं की त्याला त्याचा त्रासही होत असतो आणि तरीही अर्जुनने सकाळी उठून एवढ्या लवकर आवरलेलं असतं आणि त्या गार पाण्याने आंघोळ करून तोही पूजेसाठी थांबलेला असतो. त्यालाही खूप छान वाटत असतं. फायनली सगळं सुभेदार कुटुंब तिथं आलेलं असतं आणि सगळेजण पाहत असतात, कारण काहीही झालं तरीही सायली त्याचबरोबर अर्जुन या दोघांनाही माहिती आहे की या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या लोकांसाठी आपण केलेल्या आहेत आणि आपली लोकं ही आपल्यासोबत असली पाहिजेत असं त्यांना वाटत असतं. आणि त्याचबरोबर सायलीने सकाळी उठून एवढी पूजा केलेली असते, सगळ्यांना छान तर वाटलेलं असतं, पण अर्जुन इकडे सायलीला सांगत असतो की ऑडियन्स आला होता तुमची पूजा पाहायला, ऑडियन्स होता इथं. तेव्हा सायली म्हणते काय? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, खरं सांगत आहे, ऑडियन्स आलेला होता. तेव्हा सायली म्हणते की असं नका म्हणू, ऑडियन्स कशाला म्हणायचं ना, ते आपलीच माणसं आहेत आणि थोडंच आपल्याला त्यांच्या विरोधात जिंकायचं आहे किंवा काय, लढाई तर आपल्या सगळ्यांची आहे, बाकी काही नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो हो सायली महाराज की जय असं म्हणत अर्जुन सायलीला नमस्कार करतो. सायली किती गोड आहे हे अर्जुनला चांगलंच माहिती असतं. आणि मग अर्जुन सायलीला म्हणतो की चला आवरा, आपल्याला थोडंसं बाहेर जायचं आहे. तेव्हा सायली म्हणते बाहेर कुठे? तेव्हा अर्जुन म्हणतो चला सरप्राईज आहे. अर्जुनने पुढची छान तयारी करून ठेवलेली असते, ज्या गोष्टी सायलीला माहिती नसतात
त्या गोष्टी अर्जुनने तयारी करून ठेवलेल्या असतात. अर्जुन सायलीला म्हणतो, चला. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नागराजने प्रियाला अक्षरशः फरफटत आणलेलं असतं आणि नागराज प्रियाला घेऊन आलेला असतो फरफटत. आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या समोर ह्या गोष्टी तिथं घडत असतात. नागराज प्रियाला का फरफटत घेऊन आलाय हा प्रश्न मात्र रविराजलाही पडलेला असतो. रविराज म्हणतो, काय झालं? तेव्हा नागराजच्या हातामध्ये ते लाल रंगाचं गाठोड असतं आणि नागराज म्हणत असतो की ही आपली तन्वी नाही आहे, ही दुसरीच कोणीतरी मुलगी आहे, ही आपली तन्वी नाही आहे असं नागराज ओरडून ओरडून सांगत असतो. तेव्हा रविराज त्याचबरोबर प्रतिमा म्हणतात, तुम्ही काय बोलताय हे? तेव्हा नागराज म्हणतो, हो, जे खरं आहे ना तेच सांगत आहे मी. ही आपली तन्वी नाही आहे, कारण आपली तन्वी दुसरंच कोणीतरी आहे, ही फ्रॉड मुलगी आहे जी आपल्या घरात घुसलेली आहे, हे नागराज ठणकावून सगळ्यांना सांगत असतो. नागराज जेव्हा सगळ्यांना हे सर्व सांगत आहे तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात, काय बोलतोयस तू नागराज? तेव्हा नागराज म्हणतो, हो, अहो हे बघा, हा फोटो आहे का आपल्या छोट्या तन्वीचा? अशी दिसायची का आपली छोटी तन्वी? ही कोण आहे लक्षात येते का तुमच्या? हे तिचं गाठोड आहे, लहानपणापासूनचं तिचं साहित्य यामध्ये आहे आणि तिने आपल्या सगळ्यांना फसवलेलं आहे असं नागराज सांगत असतो. दादा बघ हे तू बघ हिचं साहित्य. तेव्हा रविराज म्हणतो, काय? तेव्हा नागराज सांगतो की हो, प्रॉपर्टीसाठी ह्या मुलीने आपल्याला फसवलेलं आहे आणि ही मुलगी प्रॉपर्टीसाठी सुभेदारांच्या घरामध्ये घुसलेली आहे. या मुलीने जे काही केलेलं आहे ते सगळं प्रॉपर्टीसाठी केलेलं आहे आणि आज तिचं सत्य आपल्या समोर आलेलं आहे. ही आपली तन्वी नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का खरी तन्वी कोण आहे? खरी तन्वी ही सायली आहे. इतके दिवस ती आपल्या सर्वांच्या समोर होती, पण आपण तिला ओळखू शकलेलो नाही, हे नागराज सर्वांना सांगत असतो. आणि त्याचवेळी रविराजने खानदेशी प्रियाच्या कानाखाली वाजवलेली असते आणि त्याचबरोबर प्रियाचं थोबाड फोडलेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं, निघ. म्हणजे अर्जुनशी लग्न पण तू प्रॉपर्टीसाठी करत होतीस? म्हणजे एवढं सगळं खोटंपणा कसं आहे, काय आहे नक्की हे? असं म्हणत इकडे रविराज भयानक चिडलेला असतो आणि त्याने प्रियाच्या कानाखाली वाजवलेली असते. प्रियाला सांगितलेलं असतं की जे काय तुझं चाललेलं आहे ना ते आत्ताच्या आत्ता थांबलं पाहिजे. तू कोण आहे आणि तू आमच्या घरात का घुसलेली आहे ते कळलं पाहिजे. प्रिया मधुकर, कारण तू रविराज किल्लेदार यांची मुलगी असू शकत नाही. वारंवार मला प्रत्येक वेळेस संशय येत होता, पण मी स्वतःची समजूत घालायचो, कारण मला असं वाटायचं 20 वर्ष झालं तू तुझ्या आईबाबांबरोबर राहिलेली नव्हती, त्यामुळं तुझ्या मनावरती अशा गोष्टी घडलेल्या असतील, म्हणून मी माझ्या मनाची समजूत घालायचो. पण आज फायनली खरं ठरलेलं आहे की तू आमची मुलगी नाही आहे, कारण तू आमची मुलगी असू शकत नाही आहे. तू कोणत्या लेवलची मुलगी आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे असं इकडे रविराज म्हणालेला असतो आणि त्याने प्रियाच्या कानाखाली वाजवलेली असते. फायनली नागराजने इकडे प्रियाचं भिंग सगळ्यांच्या समोर फोडलेलं असतं. एवढंच नाही तर सायली तन्वी आहे हे सत्यही सगळ्यांना सांगितलेलं असतं. जेव्हा ह्या गोष्टी सर्व घडत असतात आणि त्याचबरोबर इकडे नागराजने हे सर्व सत्य समोर आणलेलं असतं, तेव्हा इकडे सुमन पण म्हणालेली असते, बरोबर आहे, कारण मलाही असंच कुठंतरी वाटत होतं. आणि प्रियाने तिच्या गालावरती हात ठेवलेला असतो आणि जोरात किंचाळलेली असते, नाही, सांगू नका. आणि खरं तर तिला पडलेलं ते स्वप्न असतं आणि लवकरच तिचं स्वप्न हे खरं होणार असतं. आणि त्याचवेळी रविराज सर्वजण धावत तिथे येतात आणि म्हणतात की काय झालं तन्वी? तेव्हा तन्वी म्हणू लागते की नाही, काही नाही, मला कदाचित स्वप्न पडलं असेल असं ती बोलत असते. तेव्हा मात्र सगळ्यांनाच तिथे धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात, सगळेजण म्हणत असतात की काय करायचं नक्की आता, कारण काही झालं तरीही या मुलीच्या बाबतीत जे घडत आहे ना ते खूपच विचित्र असं घडत आहे असं सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि तिला विचारत असतात की काय सांगू नको असं तू विचारत होते. नागराज पण तिला म्हणतो की नक्की हे स्वप्न पडलेलं होतं का? इकडे सायलीला घेऊन अर्जुन रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये आलेला असतो. मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये येऊन त्याने आता त्यांचं लग्न रजिस्टर केलेलं असतं. सुमन, इकडे कुसुमताई आणि त्याचबरोबर चैतन्यही आलेले असतात. दोघांनी सह्या केलेल्या असतात आणि 2 साक्षीदार म्हणून आता तिथे कुसुमताई आणि चैतन्याने सह्या केलेल्या असतात. ते म्हणत असतात की आता 15 दिवसांनी पुन्हा येऊन भेटा, कारण या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीनं घडलेल्या असतात. आणि मग अर्जुन आणि सायली ह्या दोघांचं लग्न आता पुन्हा रजिस्टर झालेलं असतं. पुन्हा ते मिसेस सायली अर्जुन सुभेदार म्हणून तिथे आलेले असतात. ह्या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याचसोबत आपल्याला पाहायला मिळतं की चैतन्य त्याचबरोबर कुसुमताई दोघांचेही अभिनंदन करतात आणि त्यांना शुभेच्छा देतात.
फायनली सायली त्याचबरोबर अर्जुन यांच्या आयुष्यातला हा सुखाचा क्षण असतो आणि तो सुखाचा क्षण आनंदाने आता एन्जॉय करायचे दिवस सायली अर्जुनचे आलेले असतात. आणि मग फायनली ते दोघंजण आता मिस्टर अँड मिसेस सायली अर्जुन सुभेदार झालेले असतात. त्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर सायली अर्जुन एकमेकांचं अभिनंदन करतात आणि सायलीला अर्जुन मिठीत घेतो. फायनली सायली ही आता मिसेस सायली अर्जुन सुभेदार झालेली असते. सायलीला खूप छान वाटत असतं आणि अर्जुनने तिला जवळ घेतलेलं असतं. त्याचबरोबर अर्जुन सायलीला म्हणत असतो की कसं वाटतंय आता मिसेस सायली अर्जुन सुभेदार, असं म्हणत तिला तो बोलत असतो. त्याचबरोबर चैतन्य कुसुमताई तिथं असतात आणि आज त्यांच्या आयुष्यातला हा खूपच छान असा दिवस दोघांच्या आयुष्यातला घडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता अस्मिता जी आहे ती आता तिच्या नवऱ्याकडे म्हणजे कॅनडाला जाणार आहे. तेव्हा चकल्या बनवलेल्या असतात आणि चकल्या घेऊन तिथं आलेली असते ती म्हणजे इकडे कल्पना म्हणते की हे घे, म्हणजे सचिनला ह्या खूप आवडतात म्हणून देत आहे. तर तर ती म्हणते मी इथं मम्मा ओझं कमी करायचं बघत आहे आणि तू हे काय करते स्टीलच्या डब्यातून. तेव्हा कल्पना म्हणते की अगं त्या खराब होतात ना म्हणून स्टीलच्या डब्यातून देत आहे, एवढं लक्षात ठेव आणि तिथे आवर्जून खा आणि त्याचबरोबर काळजी घे. इकडे लगेचच आपली पूर्णाजी असते ती नाराज झालेली असते. तिला खूप वाईट वाटत असतं. तिला कळत नसतं की हे सगळं काय झालं आहे. आत्ता जर तन्वी असते तर अस्मिताला बॅग पॅक करू लागले असते, पण हे सगळं काय घडतं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते म्हणजे, तेव्हा पूर्णाजी म्हणते की मला वाटतं की एकदा तन्वीशी मला बोललं पाहिजे आणि तन्वीशी बोलायचा हट्ट पूर्णाजी करत असते. आणि मग अस्मिता म्हणते ठीक आहे दे इकडं तुझा मोबाईल, लावूया फोन आपण. आणि मग दोघीजणी मिळून फोन लावायला घेतात. त्याचवेळी सगळेजण घरातले असतात. इकडे विमलला मात्र सायलीच्या बाबतीत वाईट वाटत असतं, कारण सायलीची काहीही चूक नसताना सायलीला या गोष्टी सहन कराव्या लागत असतात. हे काही विमलला आवडत नसतं. इकडे जो गोंधळ घातलेला असतो तो खूपच भारी असतो प्रियाने, त्यामुळं घरातले सगळेजण तिथं आलेले असतात आणि सगळेच जण पाहत असतात. तेव्हा प्रियाच्या मोबाईलवर जो फोन आलेला असतो तो फोन प्रियाने उचललेला असतो आणि प्रियाने फोन उचलल्यानंतर इकडे प्रिया बोलायला सुरुवात करते. हा पूर्णाजी बोल असं ती म्हणत असते आणि प्रियाने फोन उचललेला असतो. प्रिया बोलत असते आणि त्याचसोबत इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रविराज प्रियाच्या हातातला फोन काढून घेतो आणि प्रियाला म्हणतो की नाही, काही झालं तरी या फोनवरती बोलायचं नाही. मी सांगितलेलं आहे ना की हे जे काही सगळं चाललेलं आहे ना ते अति होत आहे आणि त्याचबरोबर हे जे तुझं काही चाललेलं आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाही. मी सांगितलेलं आहे सुभेदारांशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर रविराजने फोन काढून घेतलेला असतो. इकडे पूर्णाजीची पण आता चांगलीच वाट लागलेली असते, कारण पूर्णाजीला इकडे सांगितलेलं असतं ते म्हणजे की बोलायचं नाही हे पूर्णाजीला आता कळलेलं असतं आणि त्याचसोबतच सगळेजण हादरलेले असतात. तेव्हा इकडे रविराजला सुमन म्हणत असते की भाऊजी असं नका करू, एकतर प्रतिमा वहिनी इतक्या दिवसानंतर आलेल्या आहेत आणि प्रतिमा वहिनी आता तुम्ही जर त्यांना त्यांच्या माहेरपासून तोडत असाल तर ते योग्य नाही, कारण काहीही झालं तरीही प्रतिमा वहिनी ज्या आलेल्या आहेत त्या 20 वर्षानंतर आलेल्या आहेत आणि त्यांच्या माणसांमध्ये त्या पुन्हा आलेल्या आहेत, तर प्लीज तुम्ही असं नका करू, हे सगळं बोललं जात असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपत आणि त्याचबरोबर जोशी वकील आता कॅफेमध्ये भेटायला आलेले असतात. महिपत म्हणत असतो की काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर नक्की काय समजायचं आहे हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपत आणि जोशी वकील ज्या कॅफेमध्ये आलेले असतात त्याच कॅफेमध्ये सायली आणि अर्जुन आलेले असतात आणि अर्जुन म्हणत असतो की मला ऑरेंज ज्यूस. सायली म्हणत असते पण का, कॉफी का नको. सायलीने तरी तो कॉफी मागितलेली असते पण अर्जुनला मात्र ऑरेंज ज्यूस हवा असतो आणि अर्जुनने ऑरेंज ज्यूस ऑर्डर केलेला असतो. सायली म्हणत असते का. तेव्हा अर्जुन म्हणतो की या कॅफेमध्ये आता तुम्ही जाऊन यांच्या किचनमध्ये तर कॉफी नाही बनवणार ना, कारण मला तुमच्याच हातची कॉफी हवी आहे, मला दुसऱ्या कोणाच्या हातची कॉफी नको आहे, असं अर्जुनने सांगितलेलं असतं. इकडे महिपत जोशी वकिलाला बोलत असतो. तो म्हणत असतो की काय चाललंय नक्की, कारण इतके दिवस झालं आपण सगळेजण ज्या गोष्टी पाहत आहोत त्या गोष्टी मात्र खूपच वेगळ्या पद्धतीनं घडत आहेत. महिपत म्हणत असतो की तू काय केलेलं आहे रे जोशा, तू काहीच करू शकत नाही आहे बघ, एवढं लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरीही आत्तापर्यंत तुला असं वाटत होतं की तू खूप काही केलेलं आहेस,
पण तू तर काहीच करू शकलेला नाही, असं जोशी वकिलाला तो म्हणत असतो. जोशी वकील म्हणतो, तो अथर्व विचारे नाही आहे का? मीच आणलेला होता ना त्याला, मग आता का असं म्हणत आहात महिपत शेठ तुम्ही? अहो होणार आहे, आपलं काम होणार आहे, तुमच्या लक्षात येत नाही आहे का? हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे जोशी वकिला सांगत असतो की यावेळेस या हिअरिंगला होणार आहे, एकदाचा तो जाणार आहे आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. त्यावर महिपत म्हणतो की कशाचं काय? तो काय माणूस जन्मठेपेची शिक्षा पूर्ण भोगेल? शक्यच नाही आहे. त्याच्या आधीच तो गचकलेला असेल. म्हणजे मधुभाऊंबद्दल हे त्यांचं दोघांचं बोलणं चाललेलं असतं आणि मधुभाऊंच्या बाबतीत ते दोघं जण बोलत असतात. तेव्हा जोशी वकील म्हणत असतो, हो अगदी बरोबर आहे, तो आधीच टपकणार आहे हे मलाही माहिती आहे. परंतु आणखी एक गोष्ट म्हणजे काहीही असलं तरीही महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा तो कधी टपकेल तेव्हा टपकेल, पण आत्ता आपल्याला त्याला आतमध्ये टाकायचं आहे, ही गोष्ट मात्र विसरता कामा नये. असं या दोघांचं बोलणं सुरू झालेलं आहे आणि ते दोघं जण बोलत असतात. इकडे प्रिया बाहेर असते आणि तिथे आलेला असतो तो म्हणजे अश्विन. अश्विन प्रियाकडे आलेला असतो आणि म्हणत असतो की मी कशी आहेस हा प्रश्न तुला विचारणार नाही, कारण एवढं सगळं घडल्यानंतर तू कशी असशील हे मला चांगलंच माहिती आहे आणि ते विचारू पण नाही असं मला वाटतंय, असं तो बोललेला असतो. आणि इकडे अर्जुनला तिकडे जोशी वकील आणि महिपत यांचं बोलणं कानावर पडलेलं असतं, म्हणून अर्जुन त्या दिशेने येत असतो. सायलीला तो म्हणालेला असतो की 2 मिनिटं थांबा, मी आलो, असं म्हणत तो त्या कॅफेच्या दुसऱ्या बाजूला गेलेला असतो आणि नेमकं जोशी वकिलाला हातात तिथे ट्रे घेऊन उभा केलेलं असतं ते म्हणजे महिपतने. कारण इकडे अर्जुनला कळू नये की काय चाललेलं आहे, म्हणून हा सगळा त्याने केलेला प्लॅन असतो. आणि त्याचबरोबर अर्जुन तिथं आलेला असतो. अर्जुन आलेला पाहून लगेचच महिपत त्याला शुभेच्छा देतो आणि म्हणतो की काल तुमचं लग्न झालं ना, त्याच्यासाठी शुभेच्छा. अर्जुनने त्याचा हात झिडकारलेला असतो आणि त्याला खात्री पटलेली नसते की तिथं जोशी वकील आहे का नाही, म्हणून अर्जुन शांतच तिथे थांबलेला असतो आणि तो म्हणतो की ठीक आहे. सायली म्हणते काय झालं? तेव्हा इकडे अर्जुन सांगू लागतो की तिथे ना महिपत होता आणि म्हणून मी गेलो होतो, मला ना आवाज येत होता, मला वाटलं तो कोणाशी बोलतोय, पण तो फोनवरती बोलत होता, हे त्याचं फोनवरती चाललेलं बोलणं होतं. सायली म्हणते ठीक आहे, चिल राहा. आणि त्याचवेळी जोशी वकील हातामध्ये तिथे वेटरचा ट्रे घेऊन उभा असतो आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जोशी वकिलाला ट्रे घेऊन उभं केलेलं असतं आणि म्हणत असतो महिपत की बघ, कारण असंच होऊ शकलं असतं, तू जर आत्ता इथे असा जर थांबला नसता आणि तुला जर त्या अर्जुन सुभेदारने पकडला असता तर नक्कीच तुझ्या बाबतीत हेच घडलं असतं की तुला हा जो ट्रे आहे ना तो घेऊनच कायमस्वरूपी हेच ड्युटी करावी लागली असती. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की बघ, आता काय करायचं आहे हे तुला ठरवायचं आहे, कारण काहीही झालं तरीही आत्ता ह्या सर्व गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे मॅनेज कराव्याच लागणार आहेत, हे जोशी वकिलाला तो सांगत असतो. तर इकडे अर्जुन सायली हे आता घरी निघालेले आहेत. अर्जुनने ठरवलेलं आहे की मिसेस सायली यांना काहीही झालं तरी त्यांचा अधिकार मी मिळवून देणारच आहे, हे अर्जुनने ठरवलेलं आहे. तर आता अर्जुन घरी आलेला आहे तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की हिला आम्ही आमची सून मानतच नाही, त्यामुळे हिला या घरात आम्ही घेणार नाही. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की कायद्याने ती मिसेस सायली अर्जुन सुभेदार आहे आणि त्याचबरोबर माझी आजी आणि माझी आई या दोघींनी माझ्यावर जे संस्कार केलेले आहेत, नेहमी बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं, त्यामुळं आजही मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहे. त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे तुमचे संस्कार, आणि तुमचे संस्कार असे मी वाया जाऊ देणार नाही, असं अर्जुन सांगत असतो. आणि अर्जुन म्हणत असतो की काही झालं तरीही ती माझी बायको आहे आणि तिला तो अधिकार आहे, असं अर्जुन बोललेलं असतो. आणि सायलीसाठी त्याने माप आणलेलं असतं आणि आज सुभेदारांच्या घराचं माप ओलांडत सायली ही सुभेदारांच्या घरामध्ये आता तिचा गृहप्रवेश झालेला आहे. आता लवकरच सायली घरातल्यांचं मन कसं जिंकणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.